नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय परत जिओपॉलिटिकल सिच्युएशन, आत्ताचं सुरू असलेलं मार्केट ह्याच संदर्भामध्ये. बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत की आत्ता शेअर बाजारात करावं काय. माझं स्वतःचं असं एक मत आहे की आत्ताच्या क्षणाला आपण शेअर बाजारामध्ये जास्तीत जास्त पेशन्स ठेवणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. FISची म्हणजे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची इंडेक्स लाँग पोझिशन आहे जवळपास 7.5%, म्हणजे जवळपास 92.5%, 92-93% FIS शॉर्टवर बसलेत. म्हणजे त्यांच्याकडे नसलेला माल त्यांनी विकला आहे. तो माल त्यांना कधी ना कधी विकत घ्यावाच लागेल. आता हा माल ते कधी विकत घेऊ शकतात, त्याच्यासाठी एक पॉझिटिव्ह ट्रिगरची गरज आहे. आता हा ट्रिगर काय काय असू शकतो. एक RBIची क्रेडिट पॉलिसी जी 2 दिवसानंतर आहे. RBIच्या पॉलिसीमध्ये आपल्याला हे बघायला पाहिजे की RBI गव्हर्नर जे आहेत ते आपल्या गव्हर्नर काय गोष्टी किंवा त्यांचे ते मार्केटवर जो व्ह्यू आणि इंडियन इकॉनॉमीवर जो व्ह्यू सांगत आहेत तो किती पॉझिटिव्ह आहे. दुसरा, अगेन US आणि इराणची जी डील होणार आहे वॉर संपवण्याच्या संदर्भामध्ये ते किती चांगली होते. हार्मोस कधी ओपन होतो. क्रूड ऑइलचा त्रास, सप्लाय कधी रेग्युलराईज होतो आणि त्या क्रूड ऑइल न मिळण्यापासून जो त्रास होतो आहे इकॉनॉमीला, म्हणजे महागाई वाढते, डिझेलचा रेट वाढतो आहे, या सगळ्या गोष्टी कशा लवकरात लवकर संपतात. तिसरा, अतिशय महत्त्वाचा, जी थोड्या वेळापूर्वी बातमी आली होती की कॅबिनेटची बैठक चालली आहे आणि या बैठकीमध्ये FISच्या कॅपिटल गेन टॅक्सवर लवकरच डिसिजन अपेक्षित आहे. यापैकी कुठलाही एक ट्रिगर हा माझ्या मते 10 तारखेच्या आधी नक्कीच. RBI क्रेडिट पॉलिसीचा ट्रिगर तर आपल्याला येत्या 2-4 दिवसातच समजणार आहे. उद्या क्रेडिट पॉलिसीच्या उद्या परवामध्ये आपल्याला सगळ्या डिटेल्स येतील आणि त्यानंतर क्रेडिट पॉलिसीचा ट्रिगर येईल. अमेरिका आणि इराणच्या डीलबद्दल तर आपण आत्ता काही बोलणंही योग्य नाही, कारण की ती डील सांगता येत नाही कुठल्याही क्षणाला होऊ शकेल किंवा त्याबद्दलची मोठी अनाऊन्समेंट ही ह्या महिन्याच्या शेवटापर्यंत कधीही होईल. हार्मोस ओपन व्हायला जवळपास 6 महिन्याचा शेवट उजाडू शकतो. FISच्या आणि कॅपिटल गेनच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये कधीही सरकार एक मोठा निर्णय घेऊ शकतो. ह्या सगळ्यांचा व्ह्यू बघता बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत, पॉझिटिव्ह नोडवर घडू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, 27 सप्टेंबर 2024 पासून 31 मे किंवा आपण 2 जून 2026 पर्यंतचे जर दिवस मोजले, FISने ज्या सेलिंग केल्या त्या जर बघितल्या तर त्या जवळपास 6 लाख कोटी रुपयाचं सेलिंग करून गेलेत. आता FIS जेव्हा त्यांचे इंडेक्स लाँग पोझिशन सेटल करायला येईल तर ॲटलिस्ट मी म्हणतो आहे 50%नी जरी त्यांनी ती पोझिशन सेटल केली तर ते 3 लाख कोटी रुपये आपल्या शेअर बाजारात टाकतील. आणि एवढा पैसा जेव्हा आपल्या शेअर बाजारामध्ये येईल त्यावेळेस निफ्टी हा 29,500 क्रॉस करून गेलेला असेल. ह्याच सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तुम्हाला आठवत असेल मार्चमधला माझा व्हिडिओ होता, 31 मार्च 2027 पूर्वी निफ्टी 31,500 क्रॉस करणार. माझं पूर्ण लक्ष FISवर आहे. FISला त्यांनी विकलेला माल परत विकत घ्यायला भारतामध्ये आल्याशिवाय ते कुठे जाऊ शकणार नाही. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.